सुप्रभात मित्रांनो, कशात मजेत ना? तर भावांनो, आता आपण आहोत मंगळूरपीरमध्ये. जर आपल्याला जायचे आता शेगावला, तर आपण निघालोय. गणेश भाऊंनी आपली बॅग वगैरे घेतली आणि खाली उतरतात. हे आहे गणेश भाऊंचं घर. सकाळचे वाजले 6:30 काहीतरी 6 वाजलेत. अजून झोपेतच आहे सगळे आणि आपण निघालो आपल्या प्रवासासाठी. आई बोलली चहा ठेवायचा का? तर म्हटलं नका ठेवू. तरी पण आईने चहा ठेवलाच. आले बघा. तोपर्यंत म्हटलं तयारी करून घेऊ आपण. शूज घालून होत नाही, तर लगेच आपल्याला आईने चाय आणून दिला. त्यांना म्हटलं नको, तरी पण त्याने प्रेमापोटी ठेवला आणि मस्तपैकी आपण चाय पिलो आणि लगेच घेतलं आपलं बोचकं बांधायला. म्हणजेच ती आपली ती बॅग बांधायला घेतली. म्हणजे आपल्याला पुढे जायचं, तर म्हटलं मस्तपैकी बॅग पहिली बांधून घेऊ. हलवून पण बघितली, पॅक झाली एकदम मस्त. आता आपण गणेश भाऊंला म्हटलं चला येतो, लवकरच भेटू आपण मुंबईला आणि आपल्या पुढच्या राईडला आपण सुरुवात करूया. सकाळचे 6 वाजलेत आणि तरी पण एवढं उजाडलं होतं. अजून पण लोक आजी झोपलेले आहेत बघा इथे. आणि हे गणेश भाऊंचं काम, हे बघा इथे पण झोपलेत. प्रत्येक आपल्या कामाला निघालेत आणि मस्त गाव या गल्लीतून आपल्याला जायचंय, बाहेर पडायचंय, इथून लेफ्ट घ्यायचंय. आजी मस्तपैकी झाडून पण घेते बघा. हा प्रत्येक आपल्या कामाला लागलंय. बघा आपली कामं कशी घेतली. आजोबा चाललेत गावात वाटतं. गावाच्या बाहेर चाललोय आपण. सूर्योदय झालेला आहे आणि आपली राईड सुद्धा चालू झालेली आहे. तर हे बघा सूर्योदय किती छान होतंय. आणि आता आपण निघालोय शेगावला. चला तर मंडळी, आता झालेलं आहे आपले सगळं लग्न वगैरे आणि आता आपण निघालोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी. चला तर मग आपली राईड सुरू करूया. आज सकाळची राईड आणि समोर दिसणारा तो सोन्यासारखा सूर्य जणू काही निसर्ग स्वतःचे एक सुंदर पेंटिंग रेखाटत होता. शांत रस्ते, गार वारा आणि क्षितिजावर उमटलेली ती केशरी रंगाची उधळण मनाला एक वेगळी शांतता देऊन गेली. आता आपण गावाच्या बाहेर पडलो आणि राईड घेतल्यानंतर आपल्याला सुंदर असा रस्ता भेटलाय आणि सकाळची पहिली किरण, रस्ते आणि हा सुंदर असणारा सूर्य. सकाळच्या राईडचा खरा आनंद यातच होता भावांनो. तर गणेश भाऊंचं हे गाव आहे मंगळूरपीर आणि आता ह्या मंगळूरपीरवरून आपण चाललो आहोत. काल इथूनच गेलो होतो. काय रस्ता आहे, जेवढी तारीफ करेल ना तेवढीच कमीची. कारण का रस्ते एवढे जबरदस्त बनवले, सरळच्या सरळ. अरे बाबा आपल्याला लालपरी दिसले भावांनो, लालपरी चालली आपल्या समोर. रस्त्यावरून प्रवास करत असताना समोरून येणारी ती लाल भडक एसटी दिसली, म्हणजेच बस दिसली आणि मनात लगेच लालपरी हा शब्द आला. रस्त्यावरची खरी लालपरी वाशिमच्या मातीतून शेगावच्या वाटेवर जात असताना लाल रंगाची ही बस जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा प्रवास सुरू होतो. प्रवासाच्या वाटेवर भेटलेली ही लालपरी अनेक आठवणींना सोबत घेऊन धावते. लहानपणी मी जेव्हा गावाला जायचो, कल्याणवरून आळेफाट्याला जायचो, तर तेव्हा ह्याच बसने आम्ही असंच जायचो आणि एवढे मला बस लागायची तरी पण मी जायचो. आपण पोहोचलो शेलू गावामध्ये आणि समोरच आपला मस्तपैकी भगवा फडकताना दिसतोय. आणि आता आपण या चौकातून लेफ्ट मारणार आहोत आणि सरळ जाणार आहोत शेगावच्या रस्त्याने. पूर्ण झाडे सुकून गेलेले आहेत आणि ते सुद्धा पावसाची अपेक्षा करतात की कधी येतंय आणि आम्हाला हिरवीगार करून टाकते. आता लांब जायचंय म्हटलं, पहिलं पेट्रोल टाकू, पण म्हटलं पेट्रोलवर तर कोणच दिसत नाही. मला वाटतं अजून हे चालूच झालं नाही. चला जाऊ दे, मरू दे, आपण पुढं पेट्रोल टाकू. पुढं दिसलं तर परत लालपरी दिसली भावांनो, लालपरी. शेगाव आहे 74 किलोमीटर आणि अकोला दाखवतोय 30 किलोमीटर. चला तर मग आपला प्रवास कंटिन्यू करूया. अरे हे कोण चालले? सगळेजण सामान घेऊन चालले, जसं काय आपला सगळं संसारच घेऊन चालले. हे बघा एकाकडे बॅग आहे, पण गाड्या बघा ना, एका पाठीमाग एक. याच्याकडे काय बघू थांबा.
याच्याकडं टायर अडकून चाललाय बघा. मला वाटतं जत्रेतले सगळे जत्रेतले दिसतात कामगार. सगळ्यांच्या गाड्या स्प्लेंडर डिलक्स असेच आहेत, पण एका लाईनीत चाललेत ते मस्त. अरे देवा 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 देवा, रिक्षात माणसं भरल्यात का बकरं भरल्यात? जसं काय बकऱ्याच भरल्यात असं त्यांनी कोंबल्यात माणसं बाबो. हे बघा मंडळी, हे गावाकडे बघा कशी आहे बघा, ही बघा कपडा पकडते, लाजते लाजते. रे पडशील ना रे बाबा, रे कसे रे चालवते गाड्या रे. अरे राम 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 राम. पेट्रोल पंप भेटत नव्हता, पण आता भेटला तर म्हणलं पेट्रोल टाकूनच घ्यावं आणि आपली राईड कंटिन्यू करा. मुंबईवरून आलो, मुंबईवरून. हां, तुम्ही इच्छित? 4 किलोमीटर आहे. तुम्ही आता शेगावला चाललो. लग्न होतं काल, लग्न केलं म्हणलं शेगाव करून औरंगाबाद. काय कॅमेरा आहे म्हणजे कसं काय? कॅमेरा आहे तो ब्लॉगिंग कॅमेरा आहे का, व्हिडिओ चालू म्हणजे आता आम्ही त्याच्यात. हां म्हणजे कसं काय ते चॅनल आहे ना आपलं. काय चॅनल? यूट्यूबला VN ब्लॉग. VN ब्लॉग केलं ना? हो, दाखवू का? चल. अमरावती रेल्वेचं फाटक, अमरावती नागपूर, इकडे नागपूर आणि इकडे कल्याण. जेव्हापासून एक्सप्रेस हायवे लागला तेव्हापासून एकदम जबरदस्त रोड लागला होता, आणि त्यामुळे आपण नुसता झापूक झोपूक इकडून तिकडं तिकडून इकडं आपण जहाजेसारखं डोलत चाललो होतो. हायवे, बाईक आणि समोरचा रस्ता यापेक्षा जास्त काय हवा आहे? जेव्हा हायवेची साथ असते तेव्हा प्रवास केवळ वेळेचा नसून आनंदाचा असतो. एक्सप्रेस हायवेवरची ही राईड आणि निसर्गाचे बदलणारे रंग प्रवास अगदी सुखद करून टाकतात. आता आपण या ब्रिज खालून राईड घेतल्यानंतर आपल्याला सरळ शेगावचा रस्ता जाणार आहे, आणि राईड घेतल्यानंतर आपण पोहोचणार आहोत शेगावला. तर चला आपण राईड घेऊया. मित्रांनो, जसं जसं शेगावचा रस्ता जवळ येतोय तसा मनावरचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. हवेत एक वेगळीच प्रसन्नता जाणवते, आणि समोर गजानन महाराजांच्या दर्शनाची ओढ मनाला लागते. एक वेगळीच शांतता मिळते. हे खरंच शब्दांच्या पलीकडची फिलिंग आहे. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय शेगावमध्ये, आणि आता आपल्या रूम बघायचा आहे. तर बघूया आपण पुढे कुठे जाऊन कुठे मिळतोय रूम. हे बघा, हे कसे बघतात, आपला कॅमेरा लावलाय म्हणून. शेगाव मंदिर, शेगाव मंदिरचं. हा, शेगाव मंदिर. मंदिर नाही नाही, आपलं राहायची सोय कुठं असते? इथं विहार मध्ये खोल्या भेटत ना. एक भक्ती निवास आहे ना. हा, इथेही भेटतात, इथेही भेटतात. ते जवळ आहे ना. हा, ते जवळ आहे. इथं पोहोचलो आपण, आनंद विहार भक्त निवास संकुल. तर आपल्याला इथं आनंद विहार गजानन महाराज संस्थान शेगाव भक्त निवास संकुल. तर इथून इकडे जवळ नाही मंदिराच्या तिथं. जायचं कुठे? मंदिराकडे जायचं आहे का कुठे जायचं? मंदिराकडे जायचं रूम घेऊन. रूम करून का? जमते ना, इथं करा. दुसरीकडे कुठे रूम नाही ना? मग इथून लांबच जायला लागतं तिकडं. भेटते ना. चालेल. आधार कार्ड आहे ना? झेरॉक्स काढायला वापस यायला इथे यायला लागतं. ओरिजिनल आधार कार्ड आहे. हां, मग तिथे देऊ आहे का झेरॉक्स लागते? ओरिजिनल असलं काही नाही, मोबाईलमध्ये असलं झेरॉक्स लागते मग. हां 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 हां, बरोबर. चालेल, धन्यवाद. भक्ती निवास
तिथं आपल्याला रूम घ्यायची निवास संकुल. काही माहीत नव्हतं म्हणून आपण इकडे तिकडे विचारलं आणि लोकांची मदत घेतली. रस्त्यावरच्या गर्दीतून मार्ग काढत आपण पोहोचलो शेवटी भक्ती निवास संकुलमध्ये. भक्ती निवासात एंट्री करताच बाहेरचा तो सगळा आवाज कुठल्या कुठे गायब झाला होता. तिथे प्रवेश करतानाच एक वेगळी शांतता जाणवली. भव्य परिसर, स्वच्छ वातावरण आणि कानावर पडणारे मंद सूर, धावपळीच्या प्रवासाचा सगळा सीन एका क्षणात कुठल्या कुठे पळून गेला होता. असं वाटलं की जणू काही माऊलींच्या चरणी पोचल्यावर मनाला हवी असलेली ती शांतता आता आपल्याला मिळालेली आहे. आणि रूमची नोंदणी करून घेऊया. किती भारी आहे, कसली शांतता आणि कसलं बनवलंय, जबरदस्त. पार्किंग वेगळी आहे, प्रत्येक गाड्यांची पार्किंग वेगळी. इकडे 2 व्हीलर आहे, तिकडे कार आहे, बस आहे. तर वेटिंगला बसावं लागतं आल्यावरती लवकर. इथे आपल्या थोड्या वेळाने आपल्याला इथे एंट्री करून आतमध्ये घेतील. सगळेजण लाईनीत बसले. अशा प्रकारे आपल्याला रूमचे रेट बघायला मिळतात. इथे आपल्याला आधार कार्ड वगैरे जमा करायचं आणि पैसे देऊन फक्त 70 रुपयामध्ये आपल्याला रूम मिळते. अशा प्रकारे सगळी प्रोसेस करून झाली आणि आपण आपल्या रूमकडे निघालो. भक्ती संकुलामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एंट्री करून आपल्याला रूम नंबर किती आहे हे सांगितलं जातं. रूममध्ये प्रवेश केल्यानंतर समोर दिसले ते नीटनेटके बेड आणि तिथे पसरलेली कमालीची शांतता. बाहेरच्या प्रवासात गोंधळानंतर अशी कक्काची जागा आणि सुंदर व्यवस्था पाहून मनाला उभारी मिळाली. तिथे प्रत्येक गोष्ट किती व्यवस्थित आणि शांत होती, जणू काही माऊलींनीच आपल्या विश्रांतीची पूर्ण तयारी करून ठेवली होती. मन प्रसन्न झालं आणि थकवा क्षणात दूर गेला. आणि ते आपल्याला सर्व इथले काही दाखवणार आहे. तर चला निघूया. तर भावांनो, आता पोचलोय आपल्या निवास. बघा कुठलं आहे, भक्ती निवास. तर इथं आपले काही मित्र भेटले, त्यांना पण भेटून बरं वाटलं. ते पण नेहमी येतात, फिरायलाच येतात आणि आता ते आराम करतात, नंतर दर्शनाला जाणार आहेत. तर आता आम्ही दर्शन करून येतो, त्यानंतर परत त्यांना भेटूया. चला मग, चला आता तयारी झाली, आता दर्शन करायला जातो. जर कोणाला बसने जायचं असेल तर इथं बसची लाईन लागते आणि बसने सुद्धा आपण जाऊ शकतो इथून. हे बघा इथे बस येतात, काही वेळानंतर त्या निघतात आणि नंतर मग आपण मंदिरापर्यंत जाऊ शकतो. जवळजवळ 2 किलोमीटर आहे इथून मंदिर. छान वाटतं इथं आले, एकदम शांतता आहे पण है ना. मला वृंदावनासारखी शांतता, तिकडच्या सारखी शांतता कधीच नसते. तिकडे जाऊच आपण आता. मित्रांनो, अगदी मनापासून तयारी करून आज आपण निघालो आहोत एका अतिशय पवित्र आणि भक्तिमय प्रवासाला, म्हणजे श्री गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी शेगाव. आपण पोहोचले आता जय ज्योती जय क्रांती चौकामधून राईड घेणार आहोत. 2 किलोमीटर. गाडीचे चाक जसे जसे शेगावच्या दिशेने पुढे सरकत जाते ना, तसे तसे मनात एक वेगळीच शांतता दाटून येते. सभोवतालचा निसर्ग जणू काही महाराजांच्या स्वागतास सज्ज झाला आहे आणि आता सोबत आहे ती फक्त एक अनामिक ओढ. आता इथे आपण मस्त गाडी पार्किंग लावूया आणि दर्शनासाठी पुढे जाऊया. 600 किलोमीटरचा 2 व्हीलरवर प्रवास करून फायनली पोहोचलोय. आता गाडी तिथे पार्किंगला लावली सावलीला आणि आता दर्शन घेण्यासाठी चाललोय. ते लेपला गेलं की मंदिर आहे. हो ना, आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिराकडे जाण्यासाठी. आपल्याला इथून एंट्री करायची आहे, तर एवढा आनंद होतोय, मस्त वाटतंय. चला तर पुढे जाऊया आपण.
खूप दिवसापासून इच्छा होती की महाराजांचं दर्शन करण्यासाठी यायचं, शेगावला जायचं पण फायनली आता आपण आलोय तर आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघतोय आणि एवढं भारी वाटतं इथलं वातावरण बघून. जसे तुम्ही मंदिरात प्रवेश करता तसे कानावर पडणारे गणगणगणात बोतेचे मंत्रघोष मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातात. शेगावचे मंदिर म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते शिस्त, स्वच्छता आणि निस्वार्थ सेवेचे एक उत्तम उदाहरण आहे. तिथले प्रसन्न वातावरण, फुलांचा सुवास आणि भक्तांच्या डोळ्यात दिसणारी एकनिष्ठ भक्ती हे सर्व पाहून मन तृप्त होऊन जातं. देवाच्या अगदी मंगलमय दर्शनाने मन तृप्त झाले होते आणि आता प्रसादाच्या रूपाने तोच आशीर्वाद पोटाला मिळणार होता. त्या प्रसन्नतेच्या वातावरणात भक्तीचा एक प्रवास पूर्ण करून आम्ही महाप्रसादाच्या ओढीने आनंदाने पावले उचलली. रांगेत उभे राहणे ही एक प्रकारे संयमाची आणि नम्रतेची परीक्षा असते. गर्दी असूनही सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा धैर्य आणि प्रतीक्षेचा आनंद दिसत होता. रांगेत उभे राहताना होणारा थोडासा थकवा हा प्रसादाची ओढ अधिक वाढवतो. जसजशी रांग पुढे सरकत जाते तसा मनात एक आनंद निर्माण होत जातो. साजूक तुपाचा दरवळणारा सुवास आणि पानावर वाढलेल्या पदार्थांची ती शिस्तबद्ध मांडामांड मनाला एक वेगळाच तृप्तीची अनुभूती देत होती. प्रसादाचा प्रत्येक घास हा कृतज्ञतेने घेतला जात होता, कारण त्या अन्नात केवळ चव नव्हती तर त्या समर्पणाची भावना होती. साधे वरण भात आणि त्यावर सोडलेले साजूक तूप याचा सुगंध एखाद्या शाही जेवणापेक्षाही अधिक हुरळ घालतो. त्या भाजीची चव घरी बनवलेल्या भाजीपेक्षाही वेगळी आणि जास्त ईश्वरी वाटते. जर तुम्हाला भक्ती निवास या संकुलनामध्ये जर जेवायचं असेल तर इथे सुद्धा महाप्रसादालय आहे आणि इथे आपण 20 ते 30 रुपयात पोट भरून जेवण जेवू शकता. शेगावची कचोरी पाहताच जिभेला पाणी सुटावे असे तिचे बाह्य रूप असते. बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि सोनेरी रंगाची तळलेली ही कचोरी दिसायला एखाद्या लहानशा सुवर्ण गोळ्यासारखी मोहक असते. भक्ती निवासाच्या परिसरात जर आपण बघितलं तर सभोवतालची मोकळी जागा, निवांत वातावरण आणि शुद्ध हवा यामुळे मनाला एकदम हलके वाटते. सकाळच्या वेळी इथल्या वातावरणात एक प्रकारची दिव्य शांतता असते जी तुम्हाला आतून शांत करते. संस्थानाच्या व्यवस्थापनामुळे संपूर्ण परिसर अत्यंत नीटनेटका आणि हिरवागार राखला आहे. ठिकठिकाणी असलेली झाडे, सुबक बागा आणि फुलांच्या कुंड्या परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. भक्ती निवासाचा परिसर म्हणजे निसर्ग आणि भक्ती यांचा एक सुंदर संगम आहे, जिथे शांतता आणि स्वतःशी संवाद साधायला शिकवतो. सूर्यास्ताच्या वेळी भक्ती निवासातील वातावरण अधिकच गंभीर आणि भक्तिमय होते. गजानन महाराजांच्या आशीर्वादाने जणू या संपूर्ण परिसराने एक आध्यात्मिक कवच धारण केले आहे, ज्यामुळे जिथे निसर्ग अधिक प्रसन्न वाटतो. तर मित्रांनो, हा होता माझा शेवटचा एक खूपच खास प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कधी शेगावला गेला आहात का? आणि तिथे जाऊन तुम्ही कचोरी ट्राय केली आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. ते या अशाच एका नवीन आणि सुंदर